लाडकी बहीण योजना या योजनेचा फेब्रुवारीचा जो 20वा हप्ता आहे, तर हा हप्ता मागच्या वेळेस म्हणजे 2025ला जसं जागतिक महिला दिनानिमित्त मिळाला होता, तर त्याचप्रमाणे यावेळेस पण सरकारने त्याच तारखेला वितरण करण्याचा प्रयत्न करावा। म्हणजे 8 मार्च रोजी लाडकी बहीण योजनेचा 20वा हप्ता वितरण करण्याच्या संदर्भात शासनाने काहीतरी त्याच्या संदर्भात पावले उचलायला पाहिजे। त्याचं कारण म्हणजे मागच्या वेळेस ज्यावेळेस वितरण झालं होतं त्यावेळेस सांगितलं होतं की आम्ही जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही त्यामुळे 8 मार्चला वितरण केलेलं आहे। पण त्यावेळेस यावेळेस पण 8 मार्चला जागतिक महिला दिन येत आहे आणि त्यामुळे किमान मग त्या दिवसाचं परत तेच औचित्य साधून परत एकदा वितरण व्हायला पाहिजे। कारण की ऑलरेडी वितरणाचा जो काही GR आहे तर तो पण लेट होतो आहे आणि 1 महिन्याचा जो काही हप्ता आहे, म्हणजे बघा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आता मार्च उजडला आहे ना, मार्च जरी उजडला असेल तरी देखील फेब्रुवारीचा 1 हप्ता आपला पेंडिंगच असतो बघा हमेशा। तर ही जी बाब आहे तर याच्यामध्ये पण जरा थोडासा गॅप जास्त आणखी वाढायला नाही पाहिजे। त्यामुळे 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त एकदा परत राज्य सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांचं वितरण करायला पाहिजे। ज्या ज्या पात्र लाभार्थी आहेत त्यांना वितरण करायला पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा 6 मार्चला म्हणजे उद्या, आज 5 मार्च आहे, उद्या 6 मार्च रोजी बजेट जे आहे मांडलं जाणार आणि बजेटमध्ये एकदा जर का निधीची जर का तरतूद झाली तर त्याच्यानंतर मग पुढे जे आहे लवकरच काहीतरी गुड न्यूज जे आहे जागतिक महिला दिनानिमित्त पण नाकारता येऊ शकत नाही। आणि माझं तर असं मत आहे की यायला पाहिजे, जरी करता म्हणजे मध्ये कमी वेळ असेल तरी देखील यायला पाहिजे। त्याचं कारण म्हणजे जागतिक महिला दिनानिमित्त जर का दिले तर त्याला अर्थ पण आहे, कारण की त्या दिवसाच्या वितरणाला पण काही महत्त्व आहे विशेष जागतिक महिला दिनानिमित्त। आणि 1 महिन्याचा जो गॅप पेंडिंग आहे तर तो पण जास्त असा गॅप वाढणार नाही। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा 8 मार्चला जरी संडे असला तरी जागतिक महिला दिन आहे आणि जागतिक महिला दिन असल्यामुळे कदाचित वितरणाचा मुहूर्त साधू शकतं, कारण उद्या असणार आहे बजेट, त्याच्यानंतर फक्त 1 दिवस आहे। आणि आजकाल असं पण वितरण होत आहे की विना GRचे पण वितरण होत आहेत। तर त्यामुळे सामाजिक न्याय विभागाने एकदा जर का GR काढला तर माझ्या मते बरं होईल, जागतिक महिला दिनानिमित्त पण वितरण करता येऊ शकतं। परंतु या संदर्भात हालचाली जरी वाढत नसली तरी देखील आपल्याला 6 तारखेला पूर्ण चित्र क्लिअर होऊ शकतं। त्यामुळे माझी पण विनंती आहे राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी गेल्या वेळेस जसं सांगितलं होतं की आम्ही महिला दिनानिमित्त आम्ही हप्त्याचं वितरण केलेलं आहे सुरुवात, तर त्याचप्रमाणे यावेळेस पण 8 मार्चला महिला दिन येतो आहे जागतिक महिला दिन, तर त्यानिमित्त जे आहे एकदा वितरण परत सुरू करायला पाहिजे। खास करून फेब्रुवारीचा जो पेंडिंग हप्ता आहे त्या संदर्भातच मी बोलतो आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। बघा जर समजा 8 तारखेला म्हणजे 8 मार्चला जर वितरण झालं तर फारच छान, पण मात्र जर तसं नाही झालं तर वितरण फार काळ दूर जाणार नाही, ही बाब पण तेवढीच महत्त्वाची ठरणार आहे। तरी देखील सर्व लाभार्थ्यांसाठी उद्याचा दिवस म्हणजे उद्या 12 महिन्याची जी तरतूद होणार आहे तर उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा। धन्यवाद।